राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या आणि राष्ट्रीय उत्पन्नाची या वैशिष्ट्यानंतर आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही संकल्पना आहेत, वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना बघू. तुम्हाला संकल्पना स्पष्ट करा किंवा टिपा लिहायसाठी यामधल्या संकल्पना येऊ शकतात. तर यामधली पहिली संकल्पना आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन. शब्दाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर एकदा ऐकल्यानंतर किंवा तुम्ही वाचल्यानंतर सहज तुमच्या लक्षात राहील, पाठांतर करायची गरज भासणार नाही. पहिली राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्थूल देशांतर्गत उत्पादन. बरेचदा पेपरमध्ये, न्यूजमध्ये, टीव्हीवर वगैरे बातम्यामध्ये आपण बघतोय जीडीपी हा शब्द येत आहे. तर जीडीपी म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन. या संकल्पनेमध्ये जे शब्द आहेत त्या शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे. स्थूल म्हणजे एकूण लक्षात ठेवायचं. स्थूल म्हणजेच एकूण. स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच एकूण देशांतर्गत उत्पादन. स्थूल म्हणजेच एकूण. आता स्थूल म्हणजे एकूण झालंय. देशांतर्गत उत्पादन, तर स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन या दोन मध्ये काय फरक आहे समजून घेताना तुमच्या लक्षात येईल. आता सर्वात आधी आपण बघू की स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय किंवा एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय. दिलेल्या कालावधीत किंवा एका वर्षाच्या काळात देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन. काय म्हटलं पहा, दिलेल्या वर्षात म्हणा किंवा एका वर्षाच्या काळात देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत. का हा शब्द वापरला देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत? कारण संकल्पनेमध्ये आपल्याला देशांतर्गत म्हटलेलं आहे. देशांतर्गत हा शब्द आला की आपण शब्द वापरायचे देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत. दिलेल्या काळात किंवा म्हणा एका वर्षाच्या काळात देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन, ज्याला आपण जीडीपी म्हणतो. स्थूल देशांतर्गत उत्पादन. मग आता जीडीपी इक्वल टू सी प्लस आय प्लस जी इन ब्रॅकेट एक्स मायनस एम. जीडीपी इक्वल टू सी प्लस आय प्लस जी इन ब्रॅकेट एक्स मायनस एम. म्हणजेच काय, जीडीपी स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर उपभोग खर्च, सी उपभोग खर्च, इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक खर्च, जी सरकारचा खर्च किंवा सरकारी खर्च, एक्स मायनस एम म्हणजे निर्यात वजा आयात. स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च आणि कंसामध्ये काय म्हटलेले आपण निर्यात वजा आयात, ज्याला आपण म्हणतो निव्वळ निर्यात. जो फरक काढला जातो निर्यात वजा आयात म्हणजेच निर्यात आणि आयातीमधला फरक काढला जातो, ज्याला आपण निव्वळ निर्यात म्हणतो. त्यानंतर आता दुसरी संकल्पना. काय शब्द आहेत पहा त्यामध्ये, निव्वळ देशांतर्गत उत्पादन. आता देशांतर्गत उत्पादन तर आहेच, वरती होतं, इथे पण आहे देशांतर्गत उत्पादन हा शब्द, पण इथे आता निव्वळ हा शब्द लावला आहे त्याने. निव्वळ देशांतर्गत उत्पादन. परत सुरुवात तशीच, दिलेल्या काळात देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत एका वर्षाच्या काळात, परत बघा, दिलेल्या काळात
देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन होय। आणि या स्थूल देशांतर्गत उत्पादनामधून घसारा खर्च वजा केल्यानंतर शिल्लक राहिलेले उत्पन्न म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय। काय केलंय परत आपण इथे आधी संकल्पना स्थूल देशांतर्गत उत्पादनाची पूर्ण लिहिली आणि त्यामधून घसारा खर्च वजा केल्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहते त्याला निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणतात। आधी पहिली व्याख्या जशीच्या तशी आपण लिहिली आणि त्या स्थूल देशांतर्गत उत्पादनामधून घसारा खर्च वजा केल्यानंतर जे काही उत्पादन शिल्लक राहते त्याला म्हणतात निव्वळ देशांतर्गत उत्पादन, ज्याला शुद्ध देशांतर्गत उत्पादन सुद्धा म्हणायचं। निव्वळ देशांतर्गत उत्पादन NDP सूत्र आहे NDP इक्वल टू GDP। GDP म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन मायनस डिप्रिसिएशन म्हणजे घसारा खर्च। निव्वळ देशांतर्गत उत्पादन बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पन्न वजा घसारा खर्च। म्हणजे काय केलं जातं, आधी स्थूल देशांतर्गत उत्पादन काढायचं वजा घसारा खर्च, जे काही शिल्लक राहील ते होईल निव्वळ देशांतर्गत उत्पादन। तिसरी संकल्पना आहे एकूण राष्ट्रीय उत्पादन। एकूण म्हणजे स्थूल लक्षात ठेवायचं आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादन। आता इथे देशांतर्गत शब्द आलेला नाही, काय म्हटलेलं आहे राष्ट्रीय उत्पादन। एकूण राष्ट्रीय उत्पादन किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादन काय म्हणायचं। आता इथे दिलेल्या काळात किंवा एका वर्षाच्या काळात देशात निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पादन। आता इथे कोणता शब्द वापरलेला नाही आपण, देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत हा शब्द वापरलेला नाही। संकल्पना कोणती आहे आपली, एकूण राष्ट्रीय उत्पादन। काय म्हणायचंय, एका वर्षाच्या काळात देशात निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पादन किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादन। सूत्र आहे GNP इक्वल टू C उपभोग खर्च, I इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक खर्च, G सरकारी खर्च गव्हर्नमेंट, त्यानंतर प्लस इन ब्रॅकेट X मायनस M निर्यात वजा आयात आणि अनदर ब्रॅकेट R मायनस P येणी किंवा मिळकत ज्याला म्हणतात आणि सरकारने दिलेली देणी यामधली तफावत R मायनस P। काय म्हटलेलं आहे आपण, स्थूल किंवा एकूण राष्ट्रीय उत्पादन बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक कंसामध्ये निर्यात वजा आयात आणि दुसऱ्या कंसामध्ये येणी वजा देणी, जे काही शिल्लक राहील ते होईल एकूण जे काही मिळेल आपल्याला टोटल ते होईल एकूण राष्ट्रीय उत्पादन। त्यानंतर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, इथे शब्द निव्वळ आला होता, इथे सुद्धा निव्वळ शब्द आलेला आहे। निव्वळ शब्द जेव्हा जेव्हा येईल तेव्हा घसारा खर्च वजा करायचा। मग आता इथे काय म्हटलं आपण, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP। आता निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय, तर एका वर्षाच्या काळात देशात निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन होय किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय। आणि यामधून घसारा खर्च वजा केल्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहते त्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणतात।
निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणतात. मग परत तेच निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP बरोबर काही स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वजा घसारा खर्च, जे काही शिल्लक राहील आपलं ते होईल निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. संकल्पना अतिशय सोप्या आहेत. लक्ष देऊन ऐकलं तर सहज एकदा ऐकल्यानंतर तुम्हाला लिहिता येईल. वारंवार पाठांतराची किंवा वारंवार वाचण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. आणि यामधली कोणती एखादी संकल्पना तुम्हाला येऊ शकेल किंवा फरक स्पष्ट करण्यासाठी यामधल्या 2 संकल्पना तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. बाकीचा भाग आपण नंतर बघू.